हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 163 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज रात्री 1 वाजता झोपली, फोटोसुद्धा बघितले नाही, फोनला चार्जिंग होती फक्त 17%. अभी नींद आ रही है मेरे को और हातपाय तर एवढे दुख रहे इतने, आणि हातपाय इतके दुखते एकदम म्हाताऱ्या माणसासारखी फिलिंग येते. आणि गाईज एवढी काल 2 तास रांगोळी काढली, काहीच नाही, थोड्या वेळ पण राहिली नाही. बहुत बारिश आई थी इधर. तुमच्या इथे पण पाऊस आला होता का? आणि गाईज तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. इथे माझी मम्मी तुळशीची पूजा करते, त्यानंतर मग आमचं पाडवा सेलिब्रेशन होईल. झोपले काय? झोपले का काय? झोपले? व्हॉट इज दिस पप्पा? समोर पण नाही सेकंड. आणि इथे आमच्या आजीबाबांचा पण पाडवा सेलिब्रेशन झालेला आहे. तर गाईज मी काल घाईघाईमध्ये सगळं इकडच्या तिकडे, इकडच्या बॉक्समधलं इकडे, इकडच्या बॉक्समधलं इकडे असं केलेलं आहे. तर अभी ये सब पसारा आवरना पड़ेगा मेरे को, अच्छे से रखना पड़ेगा. बहुत काम है आज. गाईज अनारसे खाऊ, अनारसे. मम्मी इथे बसल्या बसल्या मला किती सारे पदार्थ आणून देते. खाय 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 खाय, ऐसेच मोठी हो जाऊंगी मैं. तर गाईज आम्ही करत आहोत करंजा. आमची कशी गंमत झाली आहे, दिवसभर घरी आणि दिवा लावून दळण करी. आम्ही त्या दिवशी केलंच नाही, त्या दिवशी फिरलो. त्याच्यानंतर मम्मीने नैवेद्यापुरती केल्या आणि आता बाकीच्या करायच्या आहे. तर अभी कर रही हूँ हम. करून झोप. और इधर है हमारा सारन. अभी एक एक करके भर भी लेते हैं. आणि गाईज गावाकडे असंच असायचं, दिवसभर लोक कामं करून यायचे आणि संध्याकाळचा फराळ बनवायचे. और ये देखिए गाइस, इतने सारे करंजा कर दिए हमने. और इधर मेरी मम्मी करंजा तल रही है. हमने फासम फास सब करंजा बना दिए और एक ठूस भी लेते हैं.